नाही कुणाच्या बापाचा। एमआयडीसी लगत रस्त्यासाठी शेतकरी बसले उपोषणाला। कडेगाव एमआयडीसी लगतच्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्या येण्याकरता एमआयडीसी कडून रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी एमआयडीसीच्या भूखंडावर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन येथील संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी रणजित भोसले यांना दिले। याची दखल न घेतल्याने शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत। कडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीने कवडी मोलाच्या भावाने घेतल्या आहेत। त्यामुळे कडेगाव येथील एमआयडीसीतील जमिनी गेल्यामुळे काही शेतकरी अल्पधारक शेतकरी झाले आहेत। त्यामुळे त्यांचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले आहे। येथील ज्या शेतकऱ्यांची जमिनी एमआयडीसी लगत आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता सोडला नाही, तसेच त्यांची अन्य कोणतीही येण्या जाण्याची व्यवस्था देखील केली नाही। शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी या एमआयडीसीच्या दक्षिण बाजूस आहेत व राहती घरे जनावरांचा गोठा असल्याने त्यांना येण्या जाण्यासाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा रस्ता आवश्यक असताना या रस्त्याची कोठेही व्यवस्था केली गेली नाही। तसेच प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी उद्योग भवन विश्रामबाग सांगली यांना दिनांक 7 मार्च 2022 रोजी व 26 फेब्रुवारी 2024 रोजी पत्र दिले होते। तसेच तोंडी स्वरूपात संबंधित एमआयडीसी जिल्हा प्रमुख व एमआयडीसी कडेगाव प्रमुख यांना फोनद्वारे कळवले होते व कडेगाव एमआयडीसी कडेगाव प्रमुख यांना सत्य परिस्थिती दाखवूनही शेतकऱ्यांच्या येण्या जाण्यासाठी रस्ता सोडला नाही। तसेच काही लोकांना एमआयडीसी अधिकारी यांचे पाठबळ आहे असे अधिकाऱ्यांच्या बोली भाषेतून दिसून येत आहे। तसेच गट नंबर 292 ते 398 असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अशी रस्त्यांची गरज आहे। त्याशिवाय त्यांना शेती व मालासहित कुटुंबाची ये-जा करू शकत नसल्यामुळे सर्व शेतकरी त्यांच्या कुटुंबासहित एमआयडीसीच्या भूखंडामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत। या उपोषण कालावधीमध्ये साप, विंचू, काटे किंवा समाजकंटकांकडून त्रास किंवा उपोषण करताना काही वयस्कर शेतकरी यांना शारीरिक किंवा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। पण जोपर्यंत उपोषणाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नसल्याची माहिती येथील शेतकरी देत आहेत। 1990 सालापासून आम्ही आमच्या शेतात राहत आहे। तरी आमची सासू 100 वर्षांची आहे, तरी आम्हाला आमच्या शेतातून बाहेर जाण्यासाठी आम्हाला रस्ता नाही। माझे पती आजारी असतात, तरी आम्हाला एमआयडीसीतून बाहेर जाण्यासाठी रस्ता मिळावा। आज सोमवार दिनांक 18/3/2024 पासून आम्ही कडेगाव औद्योगिक विकास महामंडळच्या आवारामध्ये अमरण उपोषणास बसलो आहे। कारण शेतकऱ्यांच्या जमिनी 2001 सालापासून कवडीमोली भावाने घेतल्या, परंतु इथली एमआयडीसी संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। परंतु आता खुली केल्यामुळे मोकळ्या जागेमध्ये मोठमोठे व्यावसायिक येत आहेत, परंतु शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे। कारण एमआयडीसीने 5 मीटरचा रस्ता देऊ केलाय दक्षिण उत्तर, पण पूर्व पश्चिम शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील माल असेल, गुरांचा गोठा असेल किंवा राहती घरं असतील, त्यांना बाहेर येण्या जाण्यास मार्ग नाही। आणि या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर प्रशासकीय उत्तर देतात, माझ्या हातात काही नाही, वरच्या लेवलला आहे। वरच्या लेवलला म्हणजे कुठं? जर सर्वसामान्य शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असताना प्रशासनातील निर्डावलेले अधिकारी आणि शासनातील म्हणजे मोठमोठे नेते मोठमोठ्या गोष्टी करतात, सरकार आपल्या दारी आणि कष्टकरी बेकार करी अशी अवस्था करून ठेवल्या शासनदारी। म्हणून या शासनानं आणि प्रशासनानं दखल घ्यावी म्हणून आम्ही अमरण उपोषणास बसलो आहे। आज आम्ही डोंगरातल्या रानावनात उपोषणास बसलोय। आमच्या जर जीवाचं कमी जास्त झालं, साप, इचू, काटे चावले किंवा अन्य उन्हाळ्याचा त्रास होऊन आमच्या जीवितास धोका निर्माण झाला तर याला प्रशासनातील अधिकारी आणि शासन जबाबदार राहील, याची त्यांनी दक्षता घ्यावी अशी माझी विनंती।